नमस्कार मंडळी. तर सकाळ सकाळचं छान असं प्रसन्न फ्रेश वातावरण वाटतंय. तर मी लवकर उठले होते, घरातली सगळी कामं आवरली, घर क्लीन करून घेतलं, मंदिरामध्ये मस्त पूजा करून घेतली. पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वातावरण वाटतं, घर पूर्ण प्रसन्न वाटतं. आणि आपल्या घरी कोण येणार असेल तर कसं घर एकदम प्रसन्न हवं ना. आणि मला पण असंच आवडतं, एकदम प्रसन्न फ्रेश घरामध्ये. तर सगळं स्वयंपाकाची तयारी करायची होती. तर आपल्याकडे म्हणतात अतिथी देवो भव, तर त्यांच्यासाठी जेवणाची तयारी करायची होती मला. तर सगळं चपाती भाजी वगैरे बाकीचं करून झालं होतं. तर इथे बनवत होते मी लाल माटाची भाजी. बाजूला पावट्याची आमटी टाकली होती. लाल माटाची भाजी करते म्हणजे म्हटलं चला व्हिडिओ टाकूया, कारण मी लाल माटामध्ये बटाटा टाकते, साल काढून बटाटा कापून लाल माटामध्ये टाकते. जसं आपण लसूण जिरं मोहरी आणि मिरचीची फोडणी देतो सेम तेच करायचं, फक्त त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा. जे लाल माठाला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हा बटाटा शिजून जातो आणि खूप टेस्टी लागते भाजी. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.